नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, महत्त्वाच्या मुद्द्यावर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे। स्टॉक रजिस्टर कशा पद्धतीने भरायचं याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। कारण की स्टॉक रजिस्टर भरताना 2 महिन्यातून एकदा THR येत आहे, त्यामुळे भरपूर अंगणवाडी सेविका ताई, मदतनीस ताई या स्टॉक रजिस्टर भरताना कन्फ्यूज होत आहे। काही थोड्याफार चुका होत आहेत, त्या चुका टाळण्यासाठी आजचा व्हिडिओ हा मी बनवणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होणार आहे। जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि असेच पोषण ट्रॅकरचे आणि अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं। तर बघा ताईंनो, अधिक या बटनावरती क्लिक करून स्टॉक रजिस्टर मी हे ओपन केलेलं आहे। स्टॉक रजिस्टरमध्ये बघा, सर्वात अगोदर आपल्याला THR जो आहे, म्हणजे टेक होम रेशन जे आहे 0 ते 3 वर्ष बालकांचं, म्हणजे गरोदर स्तनदा धरून हे आपण भरून घ्यायचं। ते कशा पद्धतीने भरायचं हे जाणून घ्या। बघा, तिथे जे प्लस बटन दिसत आहे याच्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्या गरोदर महिला किती आहेत, स्तनदा माता किती आहेत, मुले किती आहेत आणि त्यांना पॉकेटांची संख्या किती भेटली, ही तर आपल्याला पॉकेटांची संख्या भरायची आहे। त्यामुळे ही माहिती भरताना सर्वात अगोदर आपल्याजवळ जी आपली THRची पावती आहे ती पावती आपल्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे। THRच्या पावतीप्रमाणेच याच्यामध्ये आपल्याला स्टॉक भरायचा आहे। चुकीच्या पद्धतीने स्टॉक भरू नका। मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील खूप वेळा सांगितलेलं आहे की चुकीच्या पद्धतीने अजिबात THR भरू नका। जी आपली पावती आहे पावतीनुसारच THR भरा, कारण की THR हा वरून येत असतोय, आयुक्त कार्यालयाकडून आपल्याला THR येत असतो। त्यामुळे आपला डेटा जो आहे पोषण ट्रॅकरचा तो आयुक्त कार्यालयाजवळ आहे। त्यामुळे कोणतीही चूक होऊ नये यासाठी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे। आता आमच्या याच्यामध्ये बघा, THRच्या पावतीवर 7 गरोदर दिलेल्या, 2 स्तनदा दिलेल्या, तर गरोदर आणि स्तनदा माता यांना प्रत्येकीला 8-8 पॉकेट येतात। 4 पॉकेट आपण मे महिन्यामध्ये दिली, आता जूनचा भरत आहे, जूनमध्ये 4 द्यायचे, म्हणजे 7 गुणिले 4 करायचे, एकूण 28 पॉकेटांची संख्या होत आहे। त्याच्यानंतर स्तनदा माता बघा, 2 स्तनदा माता आहेत, 2 स्तनदा मातांना 8 पॉकेट दिले गेली। मुलांचं बघायचं म्हटलं तर 39 मुले आहेत आणि मुलांना 8 पॉकेटे येत नाहीत, मुलांना 7च पॉकेटे येतात। तर 39 गुणिले 4 करायचं। मागच्या महिन्यामध्ये मी 3ने गुणलेलं, त्यामुळे या महिन्यामध्ये 4ने गुणायचं, म्हणजे एका महिन्यासाठी आपण 4 पॉकेट देतोय आणि एका महिन्यासाठी 3 पॉकेट देतोय, असं गृहीत धरून चालायचं। तर बघा, मागच्या महिन्यामध्ये आपण किती पॉकेट भरलेली, तर मी 3 पॉकेट भरलेले, म्हणजे प्रत्येक लाभार्थीसाठी 3 पॉकेट भरलेले। आता या महिन्यामध्ये 4 पॉकेट भरायचे आहेत। तर 39 हा माझा आकडा आहे, मग 39 गुणिले 4 करायचं। जे काय आपलं उत्तर येत असेल ते उत्तर इथं लिहून घ्यायचं। तसेच बघा, अंडरवेटची जर मुलं असली तर ते देखील तिथं लिहायचं आहे। तर अंडरवेटच्या मुलांमध्ये माझा आकडा नाही, त्यामुळे मी इथं 0 टाकणार आहे। या पद्धतीने माहिती भरली। स्टॉकची दिनांक निवडायची आहे, 1 तारीख ही निवडून घ्या, कारण की 1 तारखेला सोमवार होता, आणि 1 तारीख निवडल्यानंतर ओके या बटनावरती क्लिक करा। तर बघा, स्टॉकची दिनांक निवडली गेलेली आहे। आता ॲड स्टॉक या बटनावरती क्लिक करा। बघा, या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला स्टॉक हा सक्सेसफुली भरला गेलेला आहे। आता आपल्याला भरायचा आहे HCM, म्हणजे गरम ताजा आहार, जो आपण दररोज डेली देतो तो गरम ताजा आहार। आता याचा आहार कशा पद्धतीने द्यायचा बघा ताईंनो, आपल्या ज्या ताईंना बचत गटाचा आहार येत आहे त्या ताईंनी बचत गटाचा आहार ज्या प्रमाणात येत आहेत ते प्रमाण तुम्ही लिहू शकताय। आमच्या इथं बचत गटाचा आहार येतो, त्यामुळे बचत गटाचं प्रमाण प्रत्येक लाभार्थ्याला 100 ग्रॅम येत आहे, त्याच हिशोबाने मी लिहिणार आहे। जर ग्रामीणच्या ताई माझा व्हिडिओ पाहत असेल तर ताईंनो, तुमची आकडेवारी थोडीशी वेगळी आहे, म्हणजे थोडंसं ग्रामीणच्या ताईंची जी आकडेवारी आहे ती थोडीशी 130 किंवा 125 या प्रमाणात आहे माझ्या माहितीनुसार। तर त्या पद्धतीने तुम्ही ती माहिती भरून घ्या। आता मी आमच्या अंगणवाडीच्या, म्हणजे आमच्या बचत गटाच्या माध्यमातून कशा पद्धतीने भरायची हे तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा ताईंनो, या प्लस या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर 3 ते 6 वर्ष वयोगटातील आपले जे लाभार्थी आहेत, तर लाभार्थ्यांची संख्या गुणले जे आपल्याला ग्रॅममध्ये धान्य भेटत आहे तेवढं ग्रॅम करून घ्यायचं आहे, आणि ते केल्यानंतर त्याला 25 दिवसांनी गुणून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने गुणून घेतल्यानंतर जे काय आपलं उत्तर येत आहे ते उत्तर इथं नमूद करायचं आहे, आणि स्टॉकची दिनांक देखील टाकून घ्यायचे। तुम्ही कोणतेही दिनांक निवडू शकता, आणि ॲड स्टॉक या बटनावरती क्लिक करून घ्यायचं। तर बघा ताईंनो, या पद्धतीने HCM आणि THRचा स्टॉक हा भरून घ्यायचा आहे। अत्यंत महत्त्वाची माहिती आणि हा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच
अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.